मी ॲस्ट्रॉलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजचा हा व्हिडिओ खास माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. आज मी जे सांगणार आहे ना त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच सांगते, जर तुम्ही मेष राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला, ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितलं, त्या सगळ्याचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पण एक महत्त्वाचा इशारा, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला नाही ना तर ती आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण हे जे पुढचे 5 दिवस आहे ना ते मेष राशींच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकोमागोमाग मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आनंदाच्या कोणत्या 5 बातम्या आहेत ते बघूया. त्यामधली आहे आनंदाची बातमी पहिली, अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी जे सांगणार आहे ना ती फक्त भविष्यवाणी नाही आहे, ती तुमच्या गेल्या काही महिन्यांचं उत्तर आहे. एकच फाईल, एकच निर्णय, एकच काम तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता ना. तुम्ही प्रयत्न खूप केले, फोन केल्या, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंत्या देखील केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर ना तुमच्यासाठी खूप मोठा मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, सारखा मनामध्ये एकच विचार यायचं, माझं नशीबच असं वाईट का, देव मला पाहतोय का. पण मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तोच काळ आता संपणार आहे. अगदी पुढील काही दिवसातच तुम्हाला एक असा अनपेक्षित कॉल, मेल किंवा मेसेज येईल ना जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. त्या कॉलची तुम्ही ज्या व्यक्तीकडून अपेक्षा केली नसेल ना, कदाचित त्याच व्यक्तीकडून तुम्हाला तो कॉल येईल, तोच माणूस संपर्क करेल आणि फोन वाजल्यावर तुम्हाला तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ना त्यामुळे डोळ्यातून पाणी येईल, जे आनंद अश्रू असतील. आता काय काम होऊ शकतं बघा, तुमचं एखादं सरकारी काम, कोर्ट केसचं काम, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशनचं काम, अडकलेले पेमेंट, व्यवसायातली एखादी परवानगी, यापैकी एखादा मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक जरी दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाहीये. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेला विश्वासाचाच परिणाम आहे. देव तुमची परीक्षा घेत होता, पण त्यामध्ये तुम्ही हार मानली नाही, म्हणून आता देव स्वतः तुमच्या पुढे येऊन तुमचा हा अडथळा बाजूला करणार आहे. यामध्ये पण एक खूप महत्त्वाचा इशारा आहे बरं का. ही बातमी जर तुम्हाला मिळाली ना, ही चांगली बातमी, तर लगेच ती सगळ्यांना सांगू नका. याने काय होतं ना की आपल्याला नजर लागते. त्यामुळे शांतता ठेवा, देवाचे आभार माना आणि जो काही यानंतर पुढचा निर्णय तुम्हाला त्या संदर्भात घ्यायचा आहे ना तो अजिबात घाईघाईमध्ये घेऊ नका. अगदी विचार करून निर्णय घ्या. आणि नक्कीच हा पहिला संकेत आहे. यानंतर दुसरी आनंदाची बातमी आपण बघूया. आनंदाची बातमी दुसरी अशी आहे, पैशांचा अडथळा तुटणार आणि तुम्हाला मोठी सुटका मिळणार. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन नक्कीच जड होऊन जाईल. कारण ही भविष्यवाणी तर पैशांची संदर्भित आहे आणि पैसा ही अशी गोष्ट आहे ना जी गेल्या काही महिन्यांपासून ना तुमच्यापैकी अनेक व्यक्ती या पैशामुळे त्रस्त होते. जसं की पैसा हातात असूनही पैसा नसणं, मेहनत भरपूर करताय पण त्याचा योग्य तो मोबदला न मिळणं, दिलेले पैसे परत न मिळणं आणि त्याचबरोबर कर्ज, EMI याचं ओझं तुम्हाला अजिबात जगू देत नव्हतं असं मी म्हणेल. एवढे कष्ट करूनही तुमची आर्थिक परिस्थिती अशी का, असा प्रश्न तुम्हाला पडत होता का? नक्कीच पडत असणार. यामुळे रात्री झोप लागत नव्हती, डोक्यामध्ये सारखी जेवढं कर्ज आहे ते आकडे फिरायचे. पण मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता आहे ना हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. असे काही बातमी तुम्हाला पुढील दिवसामध्ये मिळणार आहे जी
थेट तुमच्या पैशांशी संदर्भात असेल. जसं की बघा, अडकलेले पेमेंट्स मिळतील, उधारीची रक्कम मिळेल, थांबलेला पगार असतील तर तो मिळेल, कोर्ट केसमध्ये एखादी सेटलमेंट व्हायची असेल तर ती होऊन जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसायातील जी काही नुकसान भरपाई आहे ती नक्कीच होईल. यापैकी एखादी मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आणि कदाचित तुम्हाला मोठी रक्कम नाही पण तिचा परिणाम तुमच्या मनावर नक्कीच होणार आहे. कारण ही जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ना, ती फक्त पैसे नाही आहे, ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, अरे हो, देव तर आहे आणि तो पाहतोय देखील. हा पैसा तुमच्याकडे अशा वेळी येईल ना, ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाही म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय अजिबात होणार नाहीये. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासाला पण बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय तुम्ही स्पष्ट घेताल आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच नवीन अशा संध्या देखील मिळणार आहे. यानंतर बघूया आनंदाची बातमी तिसरी. तुटलेली नाती जोडली जातील, मनाला एक वेगळी शांती मिळेल. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात म्हणजे 100% लोकांच्या डोळ्यात तर पाणी येईलच. कारण ही गोष्ट ना तुमच्या मनात तुम्ही साठवून ठेवलेल्या एका वेदनेशी जोडलेली आहे. पैसा असेल, करिअर असेल, काम असेल, हे सगळं आपण परत मिळू शकतो. पण एखाद्या नात्यात पडलेली जर दरी असेल ना, तर ती भरून काढणं फार कठीण असतं. गेल्या काही काळापासून ना तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं, मग आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, प्रेमातली एखादी व्यक्ती असेल, एखादा जवळचा मित्र असेल किंवा नवरा बायको असेल, यांच्यामधलं कोणासोबत तरी तुमचं नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा चुकीच्या शब्दामुळे किंवा कदाचित गैरसमज झाला असेल त्यामुळे पण होऊ शकतं. पण त्यावेळी कोणीच कोणाला समजून घेतलं नाही. बाहेरून जरी तुम्ही शांत दिसत असला ना, पण आतून तुमच्या मनामध्ये सारखा विचार येतो की हे असंच चालणार का, हे सगळं व्यवस्थित कधी होणार. पण मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता या नात्यांमध्ये ना स्वतः देव हस्तक्षेप करणारे बरं का. कारण पुढील काही काळात ना असा एक प्रसंग घडेल ज्यामुळे तुमचं जे काही नातं बिघडलं होतं ते पुन्हा व्यवस्थित होईल. जसे की बघा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा कॉल येईल, अचानक तुमची त्या व्यक्तीसोबत भेट होईल, एखादा जुना मेसेज तुम्हाला दिसेल आणि किंवा एखाद्या घटनामुळे ना तुमचा जो काही तुमच्यामध्ये दुरावा आलेला आहे तो हळूहळू कमी होणार आहे. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल की अरे नाही, आमच्यातलं नातं अजूनही जिवंत आहे. आणि हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून तुम्हाला फार खोल असेल आणि ज्यामुळे तुमचं मन शांत होईल, तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळेल. खास करून बघा, नवरा बायको असतील किंवा प्रेमसंबंधात ना हा काळ खूप जास्त महत्त्वाचा आहे. जिथे आपल्याला नातं तुटण्याची भीती असते ना, तिथे आता असं नातं तयार होणार आहे जे की डायरेक्ट आपण म्हणतो ना की जर प्रेमसंबंधात असेल तर ते लग्नापर्यंत जाऊ शकतं किंवा नवरा बायकोचं नातं जर असेल तर ते अतिशय सुरळीतपणे चालू शकतं. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे, ते ऐका. या काळामध्ये जुने वाद पुन्हा अजिबात काढू नका. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे यावर चर्चा करणं तर तुम्ही टाळाच. फक्त त्या व्यक्तीचं जे काही म्हणणं आहे ते ऐका आणि त्या व्यक्तीला मनापासून माफ करून टाका. कारण माफ करणं ना हे कमकुवतपणाचं नाही, तर हे अगदी मोठेपणाचं लक्षण आहे. यानंतर बघूया आनंदाची बातमी चौथी. दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी थोडीशी वेगळी आहे. कारण ही बातमी तुम्हाला जिथे अजिबात तुम्हाला अपेक्षा नव्हती ना तिथूनच येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? सगळे प्रयत्न करून काहीतरी अपूर्ण राहिलंय असं पण वाटतंय का? आणि मनामध्ये सतत एक प्रश्न, माझ्याच आयुष्यामध्ये किंवा माझ्याच बाबतीत असं का घडतं? तर त्याचं उत्तर काय माहिती आहे का? तर हो, नक्कीच. पुढील काही दिवसात ना दूरवरून म्हणजेच वेगळ्या शहरातून असतील, वेगळ्या राज्यातून, परदेशातून अशी एखादी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. मग ती बातमी फोनद्वारे मिळेल, मेसेजद्वारे किंवा एखाद्या ईमेलद्वारे देखील तुम्हाला मिळू शकते.
जसं की बघा, जॉबचं ट्रान्सफर असेल किंवा जॉब ऑफर लेटर मिळेल, तुम्हाला परदेश प्रवासाचा योग होईल, तुमचं शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन होईल किंवा तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात मोठी एखादी डील असू शकते. अशी एखादी गोष्टी तुमच्या दारात येऊन उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खरंच माझ्यासाठी आहे का, पण काही क्षणात तुम्हाला जाणवेल की अरे मी तर हेच तर खूप दिवसांपासून देवाकडे मागत होतो ना. आणि ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ह्या बातमीमुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं ना की सगळे दरवाजे बंद झाले, तिथेच देव हा एक नवीन दरवाजा तुमच्यासाठी खास उघडणार आहे. पण खास गोष्ट अशी आहे की संधी तुम्हाला ना स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते ना की तुझ्याकडून काहीच होणार नाही, त्याच लोकांना आता तुमचं भरघोस असं यश बघायला मिळणार आहे. पण एक महत्त्वाचा इशारा सांगते, तो नक्की ऐका. ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊच नका. शांतपणे आधी विचार करा, त्यानंतर त्या गोष्टी संदर्भात तुमच्या भविष्याचा पण विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या, कारण या एका निर्णयावर तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. यानंतर बघूया सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची आनंदाची बातमी, 5वी. नशीब घेणार आहे जबरदस्त असा U-टर्न. ही सगळ्यात मोठी बातमी आहे, त्यामुळे नक्की ऐका. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता मी जे सांगणार आहे ना ते सांगितल्यावर तुम्हाला जाणवेल की अरे हे तर भविष्यवाणी नाही आहे, ही तर माझ्या आयुष्यामध्ये एक मोठं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून ना तुमचं आयुष्य हे एकाच दिशेने चालत होतं, ज्यामध्ये फक्त संघर्ष होता, अडथळे येत होते, तुम्हाला निराशा मिळत होती आणि भरपूर सारे प्रश्न तुम्हाला पडत होते. पण त्या प्रश्नांमध्ये असं पण होतं आणि तुम्ही स्वतःला खूप वेळेस विचारलं असेल, मी चुकते का, माझ्या मेहनतीची किंमतच नाही आहे का, की देव मला विसरला आहे. पण मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हताच, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात ना अशी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे U-टर्न देणार आहे. जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश दिसणार आहे. जिथे बंद दरवाजे होते ना तिथे आता एका माग दरवाजे उघडणार आहे. आणि हीच आहे U-टर्न. म्हणजेच काय, तर या काळामध्ये तुमच्यातली भीती कमी होईल, तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची म्हणजे तुम्ही स्पष्ट निर्णय घेऊ शकाल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं ना तुम्ही त्यांच्या पाठीमागे बोलाल. जसं की बघा, तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, कामामध्ये स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा तुमचा विश्वास परत येणार आहे. हा बदल फक्त बाहेरचा नाही, तर तो तुमचं आतून व्यक्तिमत्व बदलून टाकणार आहे. अतिशय महत्त्वाचा इशारा सांगते या काळातला. हा काळ जरी शुभ असला ना तरी यामध्ये अहंकार करू नका. सगळंच लोकांना सांगत फिरू नका. लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःला वाचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाचा आभार मानायला विसरू नका. कारण हे जे काही तुम्हाला भेटलंय ना तुमच्या आयुष्यामध्ये, हे तुमच्या मेहनतीमुळं तर भेटलेच आहे, पण कुठेतरी त्या अदृश्य शक्तीमुळे पण भेटलेलं आहे. म्हणजेच त्या देवाच्या शक्तीमुळे. त्या देवाचे आभार मानायला विसरू नका. आणि नक्कीच इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. त्यामुळे चांगले प्रयत्न करा. निर्णय घेताना योग्य विचार करून निर्णय घ्या. कोणत्याही डॉक्युमेंटवर तुम्हाला सही करायची असेल तर तो डॉक्युमेंट्स आधी वाचून घ्या, कारण कोणीही तुमचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे व्यवस्थित विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्या आणि पुढचं पाऊल टाका. चला मग माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा भविष्यवाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला मेष राशीच्या लोकांना त्यांच्या राशीनुसार क्रिस्टल ब्रेसलेट घ्यायचं असेल तर ते ब्रेसलेट घेण्यासाठी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे, त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही तुमच्या राशीनुसार ब्रेसलेट ऑर्डर करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.